व्यासपीठावरील मान्यवर, मगाशीच मी माझी ओळख करून दिली. मी अश्विनी पाटील, सध्या करवीर तालुक्यामध्ये कार्यरत आहे. खरं तर भूतकाळ आठवायचं म्हटलं तर प्रवास सुरुवात कुठून करायची हा प्रश्न सुरुवातीलाच पडतो आणि भूतकाळ आठवायचं म्हटलं तर प्रवास उंबरठ्याशी चढतो. तरीही काही गोष्टींची सुरुवात करणं फारच गरजेचे आणि अगत्याचे असते. मी काय आहे किंवा एलुरा हायस्कूल किंवा मालती कन्या किंवा शिवाजी अध्यापक विद्यालय यांनी मला काय घडवलं याची एक थोडक्यात मी तुम्हाला ओळख करून देणार आहे. ओळखीमध्ये दोन प्रसंग मला सांगावेसे वाटतात सर. एका प्रसंगामध्ये असं चाललं होतं की एक मुलगा रस्त्यावरून चालला होता. त्याच्या डोक्यात काय आलं, रस्त्यावरचा दगड उचलला, त्याने काचेच्या खिडकीवरती मारला, काच खळखळ फुटली. हेतू काहीच माहिती नव्हता. हा पहिला प्रसंग सुरू होता. दुसऱ्या प्रसंगामध्ये असं सुरू होतं की एक आजीबाई आपल्या नातीला घेऊन चौकातून चालली होती. चौकातील 4 टवाळ पोरं त्या नातीला काही अश्लील शब्द बोलले. आजीला इतका राग आला होता की आजीला असं वाटत होतं की सनकन त्याच्या कानफडे तोडावी, पण आजीच नातीचा आधार घेऊन चालली होती. हा दुसरा प्रसंग होता. तुम्ही म्हणाल माझ्या ओळखीचा आणि या प्रसंगाचा काय संबंध आहे? तर बघा, पहिल्या प्रसंगामध्ये मुलग्याकडे ताकद होती, मात्र त्या ताकदीचा वापर कुठं करायचं याची विचारशक्ती नव्हती. आणि दुसऱ्या प्रसंगामध्ये विचारशक्ती होती, मात्र त्या विचारशक्तीसाठी लागणारी ताकद नव्हती. जर एलुरा हायस्कूल, मालती कन्या आणि शिवाजी अध्यापक विद्यालय, थोडक्यात वाळवा तालुका एज्युकेशन सोसायटीनं मला काय दिलं तर माझ्याकडे असणाऱ्या ताकदीचा वापर योग्य विचारशक्तीनं करावा आणि त्या विचारशक्तीसाठी कोणती ताकद लागते याचं प्रसंगावधान जे मला कोणी दिलं असेल तर खरोखर खऱ्या अर्थानं वाळवा तालुका एज्युकेशन सोसायटीनं दिलं असं मी त्या ठामपणे म्हणते. ज्यावेळी मी इकडून जायचा विचार केला खरं तर मला खूप वाईट वाटलं, कारण बालपण हे वेगळंच असतं आणि माझं बऱ्यापैकी बालपण एलुरामध्ये गेलं. आणि ज्यावेळी माझ्या आई वडिलांनी असं ठरवलं की आपण इस्लामपूरला शिफ्ट व्हायचंय, खरोखर मी मला वाटते 7वीची परीक्षा कुरुंगी सरांच्या गाडीवरनं येऊन जाऊन केली आणि दिली. ज्यावेळी 7वीचा शेवटचा पेपर झाला मॅडम, मी रडत गेली इथून. इतकं मला वाईट वाटलं की माझ्या इथल्या मैत्रिणींना सोडून जाताना. मात्र एक विषय झाला की एलुरा हायस्कूलनं खऱ्या अर्थानं मला काय दिलं तर साहेब, मला इस्लामपूरमध्ये जी काही ओळख आहे, कारण ज्यावेळी ग्रामीण भागातून आपण शहरी भागामध्ये शिफ्ट होतो, शहरांमधल्या शाळांमध्ये ओळख तयार करताना फार कसरत घ्यावी लागते. का कसरत घ्यावी लागते तर थोडंसं आता सगळीकडेच प्रमाण आहेच, पण त्यावेळी थोडंसं शहरातली मुलं, शहरातल्या मुली फॉरवर्ड वाटायच्या आणि आम्ही ग्रामीण भागातली मुलं मुली कुठं कोपऱ्यात असल्यासारखं वाटायचं. मात्र हा जो आपला स्टाफ होता की ज्यांनी माझा दाखला मालती कन्यामध्येच दिला आणि मला 2च ऑप्शन ठेवले, एक तर तुम्ही विद्या मंदिरला जाऊ शकता किंवा मालती कन्याला जाऊ शकता. जो ह्या शाळेने माझ्यावर विश्वास दाखवला की आमची ही विद्यार्थिनी आमच्या संस्थेत शिकली पाहिजे, तो त्यांचा विश्वास देखील मालती कन्यामध्ये गेल्यानंतर मी सार्थ ठरवला. आणि मालती कन्यामध्ये एलुरा हायस्कूलची हुशार विद्यार्थिनी आपल्याकडे येते, हा जो लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन झाला तो मला एलुरा हायस्कूलनं दिला. एलुरा हायस्कूल नंतर माझं मालती कन्यामध्ये 10वी पर्यंत शिक्षण झालं. 11वी 12वी थोडं डिस्टन्सच्या विचारानं KRP आणि 2च वर्ष मी संस्थेपासून बाहेर गेले. त्याच्यानंतर शिवाजी अध्यापक विद्यालय ग्रँटेबल DED कॉलेजला मला ऍडमिशन मिळालं आणि तुमच्या सगळ्यांच्याकडून प्रेरणा घेतली होती खरोखर शिक्षक कसा असावा आणि त्याने विद्यार्थ्यांना कसं घडवावं. एक छोटंसं स्वप्न मी पण उरी बाळगलं होतं की मला शिक्षक व्हायचं आहे आणि मला हे विद्यार्थी घडवायचे आहेत. पण कसं असतं, जे इथं लिहिलेलं असतं त्याच्या पुढे आपल्याला जाता येत नाही. सर मी DED केलं आणि TETच लागली नाही. त्यामुळे मी राज्यसेवेचा स्टडी सुरू केला आणि माझा राज्यसेवेचा स्टडी खूप ग्रीपमध्ये सुरू होता. 3 महिन्यात मी स्टडी केला आणि पहिली एक्झाम की मी सांगली सक्सेस अकॅडमी मध्ये होते, तिथल्या सरांनी मला चॅलेंज केलं की आज तुम्ही इथं आलाय आणि ज्यावेळी तुम्ही पास आउट व्हाल त्यावेळी तुम्ही काय म्हणून पास आउट व्हाल, म्हणजे किती शक्ती तुमच्याकडे म्हणजे ही वैचारिक येईल याची एक तपासणी म्हणून ही परीक्षा द्या. पण मला एक कॉन्फिडन्स होता की जे माझ्या शिक्षकांनी मला दिलंय ते 2 महिन्यात काय 4 महिन्यात काय, म्हणजे जे मी 1ली ते 10वी जो माझा बेस फिक्स झाला त्याच्यावरती मला यश मिळालं. आणि सक्सेस अकॅडमीमध्ये पहिली विद्यार्थिनी सर की 3 महिन्याच्या अभ्यासामध्ये पहिल्या अटेम्प्टमध्ये ग्रामसेवकची परीक्षा पास झाली. आणि त्या सरांनाही आश्चर्य वाटलं की त्यांनी मला सांगितलं तू काय ही पोस्ट घेऊ नको, कारण क्लास 3ला काम करणं हे तुझं काम नाहीये, त्याच्यामुळं अजून पुढे जाता येईल. पण माझ्या कुटुंबावर एक घाला घातला गेला आणि माझी आई अचानक आम्हाला सोडून गेली. पूर्ण ब्लँक झाले मी. मला काही प्रमाणात मानसोपचार तज्ञाच्या ट्रीटमेंट्सला सुरू झाल्या आणि वडिलांनी मला नाईलाजानं 6 महिन्यानंतर तिथं हजर व्हायला भाग पाडलं की माझं करिअरच संपल्यासारखं झालं होतं. कारण अचानक माझी आई मला न आजारी पडता अचानक आम्ही दोघी गेलो असता अचानक मला सोडून गेली. तो धक्का मला इतका मोठा होता की मला माझं करिअर करणं तिथून पुढं शक्य झालं नाही. आणि
मी ही पोस्ट ऍक्सेप्ट केली आणि जे आहे त्याच्यामध्ये आनंद मानला. त्यानंतर मी बऱ्याचदा सर नरके फाउंडेशन, युनिक अकॅडमी, बऱ्याचदा माझं स्वप्न उडी बाळगून काम करायचा प्रयत्न केला, अभ्यास करायचा प्रयत्न केला. पण प्रशासनात असताना, शिवाय नंतर लग्न झालं, मुलं झाली, त्या सगळ्या जबाबदारीत माझं ते स्वप्न अपूर्णच राहून गेलं. मात्र शिक्षक बनण्याचं स्वप्न मी ग्रामसेवक असताना सुद्धा सर पूर्ण केले. कोल्हापूरमध्ये मी 4 वर्ष साहेब माझे स्वतःचे खाजगी क्लास चालू केले. दिवसभर नोकरी करून आल्यानंतर मी माझं शिक्षकाचं स्वप्न खाजगी क्लासमधून पूर्ण केलं. आणि त्यानंतर साहेब यशोदा पुणे याची मास्टर ट्रेनर हा किताब मिळवून मी ग्रामसेवक ट्रेनिंग सेंटरला प्रशिक्षक म्हणून काम करते आणि आज ग्रामसेवकांना ट्रेनिंग देते आणि त्यातूनच मी शिक्षक झाल्याचं समाधान मानते. खरोखर या ठिकाणी कालपर्यंत मला कन्फ्युजन होतं की यायचं की नाही, पण वाळवा तालुका एज्युकेशन सोसायटी या संस्थेची ज्या आदर जो आहे तो आदर इतका मनात बसलेला आहे की ज्यावेळी मला लोकेशन कळालं की येऊर हायस्कूलमध्ये होणार आहे हा कार्यक्रम, त्यावेळी आपल्याला आपल्या शिक्षकांना आणि ज्या काही ओळखतील अशा मैत्रिणींना भेटण्याचा एक चांगला दुःख शंकराने